म्हणून आपलं मस्तक हे गुरुजनांच्या चरणी, जे गुरुजन परंपरेत येतात त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावरच गीतेचं ज्ञान मिळतं, असं कृष्ण 4थ्या अध्यायात सांगतात. 41व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की आपण संन्यास घेतला पाहिजे. अर्जुन लगेच आवडतं, अरे वा, हा मी तेच तर म्हणते, युद्ध करायचं मी संन्यास घेतो. आणि 42व्या श्लोकात लगेच कृष्ण सांगतात, अर्जुन उठ, युद्ध कर. तर आतापर्यंत अर्जुनाचा संभ्रम असा झालेला आहे की दुसऱ्या अध्यायात कृष्ण म्हणतात, बुद्धी योगात धनंजय, बुद्धी योगाचा वापर करून तू पापापासून दूर राहा, दूर येणं. अर्जुनाचा गैरसमज असा आहे की युद्ध करणं म्हणजे पाप आहे आणि बुद्धीच्या वापराने मी युद्धापासून दूर राहावं. हे झालं दुसऱ्या अध्यायात. आणि म्हणून तिसरा अध्याय प्रश्नाने सुरू झाला अर्जुनाच्या. नेमकं काय ते सांगा. सारखं सारखं म्हणू नका युद्ध करण, सारखं म्हणू नका संन्यास घ्या, एक काय तर सांगा. चौथ्या अध्यायात काय होतं, ज्ञानाच्या मदतीने तू विरक्त राहा. ज्ञानाचं गुणगान केलं चौथ्या अध्यायात. अर्जुनाला वाटतंय की तू ज्ञान प्राप्ती करून ह्या युद्धापासून विरक्त राहा. आणि पुन्हा कृष्ण म्हणतात 42व्या श्लोकात, तू युद्ध कर. तर अशा प्रकारे अर्जुन पुरता गोंधळून जातो. तर सर्वसाधारणपणे ही परिस्थिती केवळ अर्जुनाची नाही, ही परिस्थिती सर्वच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या तथाकथित तत्वज्ञानांची आहे, जे अर्धवट वाचतात, अर्धवट ऐकतात. अर्जुन जो आहे, स्वतःच्या मनातील इच्छा, युद्ध टाळायची स्वतःच्या मनातील इच्छा कृष्णाच्या उपदेशावर लादत आहे. उदाहरणार्थ प्रभुपाद सांगायचे की लोक ह्यांचं कोणी भाषण ऐकत नाही, भगवद्गीतेचा आधार घेतात राजकारणी लोक. गीतेत असं सांगितलंय, तसं सांगितलंय, आणि मोठे राजकारणी होऊन जातात. पूर्ण भगवद्गीता ऐकत नाहीत आणि वाचत नाही, आपल्या मनातील कल्पना त्याच्यावरती लागतात. त्यांना जे सांगायचंय ना, ते त्या गीतेच्या तत्वज्ञानाच्या आधारे सांगतात. कृष्ण राहिलाच बाजूला, गीतेचा उपदेश राहिला बाजूला, परंतु आपलं मत त्याच्यामध्ये घुसडतात आणि ते प्रतिपादित करतात. तसंच अर्जुन करतात. अर्जुनाला युद्ध टाळायचं आहे, मग त्याला फार बरं वाटतं, बुद्धी योगात धनंजय, बुद्धी योगाने तू युद्ध टाळ, ज्ञानाच्या आधारे तू संन्यास घे. हा बरं झालं, बरं झालं. पुन्हा कृष्ण म्हणायचे युद्ध कर. अर्जुन आता 4थ्या अध्यायापर्यंत पूर्ण गोंधळून गेलाय. परत कृष्ण डबल शब्द वापरले, संन्यास पण घे आणि युद्ध पण कर. कसं शक्य आहे? तर कसं होतं, आज समाजाला मार्गदर्शन करणारे जे तथाकथित नेते आहेत, यांना गीतेचं ज्ञान नाही आणि जे काय आहे ते अर्धवट आहे. अर्ध कुकुट्टी न्याय माहितीये का? म्हणजे काय, कोंबडीला इकडून चारा घातला, तिकडून अंडी देते. एक व्यक्ती काय विचार करतो, पुढचा पार्ट खर्चिक आहे आणि मागचा पार्ट आपल्याला उत्पन्न करून देतो. कोंबडी मधनं कापू म्हणजे मागचा पार्ट ठेवूया उत्पन्न करणारा, पुढचा पार्ट फेकून देऊ, खर्चच होणार नाही, खर्चच होणार नाही. पण याच्यामध्ये तो मूर्ख हे विसरतो की तू कोंबडीला ठार मारतोस. होतं काय, लोक भगवद्गीतेचा अर्धा श्लोक, अर्धी ओळ किंवा चतुर श्लोक घेतात आणि त्याच्यावर आपलं ज्ञान पाजळायला सुरू करतात. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, एवढंच घेतात. कर्म करायचा तुला अधिकार आहे म्हणून आम्ही कर्म करत आहे. अरे कर्मच जर पूजा असती तर गाढव सर्वश्रेष्ठ महान भक्त बनला असता. केवळ कर्म नाही तर कर्मयोग, हे लक्षात घ्या. योग म्हणजे भगवंतांना जोडणे. कर्म तर गाढव पण करते दिवसभर. हे जे तथाकथित विद्वान लोक आहेत, अर्धा श्लोक, चतुर श्लोक तेवढंच घेतात. जसे LICच्या लोगोवरती लिहिले बघा, योगक्षेमं वहाम्यहम्, परंतु पूर्ण श्लोकच विसरून गेले ते. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की जो कोणी भगवंतांना निरंतर शरणागत होतो त्याचं भगवंत रक्षण करतात. याने तिथनं कॉपी पेस्ट केलं आणि आपल्या लोगो खाली ठेवलं, आम्ही सगळे तुमची काळजी घेऊ. सदरक्षणाय खल निग्रहाय, श्लोक राहिला पूर्णपणे बाजूला. आणि आपल्या मनातील प्रोजेक्ट भगवद्गीतेच्या आधारे सादर करतात, जसं अर्जुन इथं करायचा प्रयत्न करतोय.
तर गीता वाचायची तर संपूर्णपणे त्याचं आकलन झालं पाहिजे आणि त्यासाठी एका प्रामाणिक गुरूंकडे गेलं पाहिजे असं 4थ्या अध्यायात कृष्ण सांगतात. परंतु आता कृष्ण अर्जुन इतका गोंधळून गेलेला आहे की त्याला पुन्हा प्रश्न निर्माण होतो 3ऱ्या अध्यायासारखा. अर्जुन एक प्रामाणिक शिष्य आहे, त्याला सत्य जाणून घ्यायचं आहे. तो अर्धवट वाचून गीता झाकून ठेवत नाही आणि लोकांना भाषण द्यायला लागत नाही. अर्जुन श्रीकृष्णाच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो आणि म्हणतो, भगवंता मी फार गोंधळून गेलाय. एकेकाळी तुम्ही म्हणता बुद्धियोगाचा वापर करून युद्धापासून दूर राहा, दुसरीकडे तुम्ही म्हणता ज्ञानाचा वापर करून दूर राहा आणि परत तुम्ही म्हणता युद्ध करा. नेमकं काय ते सांगा. वृंदावन गोपाल प्रभू, कॅन यू शो 5.1 ऑन द स्क्रीन? हरी बोल. Just for 1 minute. तर अर्जुनाची इतकी गोंधळलेली अवस्था आहे की आपण या श्लोकानुसार पाहू शकतो. एका बाजूला कृष्ण म्हणतात युद्ध कर आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण म्हणतात की तू संन्यास घे. अर्जुन एक प्रामाणिक शिष्य आहे, तर नम्रपणे विनम्रपणे तो भगवंतांना विचारतोय. अर्जुन वाच संन्यासः कर्मणा कृष्ण पूर्णयोगं च संशयि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणतो संन्यास कर्मणा कृष्ण, हे कृष्ण तुम्ही संन्यास घ्यायला सांगता युद्धापासून, पुनर्योगं च संशयि आणि पुन्हा म्हणता युद्ध करा. यत् श्रेय, यातील श्रेयस्कर काय सांगा. एतयोरेकम, एकच सांगा. एकम तन्मे, ते मला ब्रूहि सांगा. सुनिश्चितम, अर्जुनाचं कन्फ्युजन बघा. निश्चित म्हणजे पक्का सांगा. पक्का ना, आपण कुठलं तरी कार्य करतो शेवटी पुन्हा फोन करतो, पक्का ना. हा पक्का म्हणल्यावर, ऑर्डर पक्का म्हणल्यावर आपण डिस्पॅच करतो. त्याचप्रमाणे अर्जुन कृष्णा विचारतो निश्चितपणे सांगा. परंतु त्याच्या अगोदर एक हे लावलंय बघा, प्रिफिक्स सु, विशेष. त्याच्या अगोदर एक शब्द लावलाय सु. मला निश्चितपणे निश्चित सांगा की एकच कुठलं तरी, संन्यास घे ना तर युद्ध कर, बस. अर्जुन किती गोंधळ आहे याच्यावर लक्ष देते बघा. अशी परिस्थिती आपल्या जीवनातही येते. नेमकं काय करायचं ते सांगा. तर हे झाली अर्जुनाची पार्श्वभूमी आणि अशा प्रकारे हा 5वा अध्याय सुरू होतो. आणि या 5व्या अध्यायाच्या पहिल्या 6 श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगत आहेत की संन्यास पण चांगला आहे आणि कर्मयोग सुद्धा चांगला आहे. परंतु हे अर्जुना, कर्मयोगामध्ये जास्त लाभ आहे. कारण कर्मयोग हा सहज, साधा आणि सोपा आहे. सर्वजण याचं पालन करू शकतात. संन्यास सर्वजण नाही करू शकत. त्यामुळं कृष्ण सांगतात की, पुढचा श्लोक आहे की हे अर्जुना, संन्यासापेक्षा काय करायचं, तर तुम्ही संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्कर भुवो तयोस्तु, दोन्ही चांगले आहेत. संन्यास पण चांगला आणि कर्मयोगी चांगला आहे. तयोस्तु, त्याच्यामध्येही कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्मयोग केल्यामुळे चांगला फायदा होतो. तर हा बस करा स्क्रीन शेअरिंग. त्याग करण्यापेक्षा कर्मयोग आपण करावा. आपण कालच पाहिलं कर्मयोगाचे अनेक विविध प्रकार आहेत. एक आहे सगळ्यात पहिल्यांदा पशुजीवन, त्यानंतर कर्म, त्यानंतर कर्मयोग, त्यानंतर सकाम कर्मयोग आणि त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग. तर पुढच्या 7 ते 12 या श्लोकामध्ये ते कसं करावं सांगतात.
परंतु तरी सुद्धा कर्म का करावं, काय गरज आहे, चला सगळं काय सर्वसंग परित्याग करून आपण संन्यास घेऊ, आपण हरिहरी करायला लावू, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं येऊ शकतं. परंतु तसं नाही. व्यक्ती हा सवयीचा गुलाम असतो. व्यक्ती हा सवयीचा गुलाम असतो. आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या जाऊ शकत नाहीत. म्हणून आपण अचानक संन्यास किंवा त्याग करू शकत नाही. जसं काल एक माताजी विचारले की आमचे पती जे आहेत त्यांना मांसाहार करायचा असतो, विकर्म करायचा असतो, मी काय करू, मला नाही करायचं, मला हरिनाम घ्यायचं. जर त्या माताजीने विचार केला नाही तर त्या दोघांमध्ये संघर्ष होऊ शकतो. ते लगेच सोडून येऊ शकत नाहीत आणि त्यांनी येऊ पण नाही, कारण हे इम्प्रॅक्टिकल आहे, अव्यवहार्य आहे. मग एकदा काय असतं, एक आर्मी रिटायर्ड मिलिटरी मॅन असतो आणि तो रिटायर होऊन एका शाळेत लागलेला असतो नोकरीला आणि शाळेत बागेतल्या झाडांना पाणी घालत असतो आणि पाणी घालत असताना कधी कधी एनसीसीचा तास होत असतो आणि होताना त्यामध्ये एनसीसीचा जो लीडर असतो तो जोरात घोषणा करत असतो, अटेन्शन. तर त्यावेळी हा खांद्यावर पाण्याची घागर घेऊन येणारा व्यक्ती असेल, ज्यावेळी अटेन्शन ऐकलं का पाण्याची घागर खाली फेकायचा आणि सावधान अवस्थेमध्ये उभा राहायचा. तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी पाहिलं हे काय चाललंय म्हणतात आणि रोज व्हायचं असं. रोज त्यांचे घागर चेपायचे, फुटायचे, तुटायचे आणि त्याला काढून टाकलं. सांगायचं तात्पर्य होतं की 15-20 त्याला विचारल्यावर ते म्हणलं अहो काय करू, 15-20 वर्ष हेच तरी केलं, अटेन्शन म्हणल्यावर सावध राहायचं. आणि त्याला इतकं सवय लागली असते ती सवय सुटतच नसते. आपल्याला माहितीये एकदा एक कोळींबाई मासेमारी करणारी माताजी एका फुलं विकणाऱ्या फुलाऱ्याच्या बाईकडे आली राहायला एक रात्र आणि आल्यानंतर तिला झोपायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची गाडी होती आणि फुलंवाल्या बाईकडे जाई जुई, गुलाब, मोगरा, चंपा, कमळाची फुलं अशी वेगवेगळी फुलं होती, चाफा, आणि त्यांच्या फुलांचा वास सगळ्या घरात पसरला होता, दरवळत होता. आणि ही झोपली. हिला चांगला पलंग दिला, गादी दिली, बेड दिला, मस्त तिला एसी लावून झोपायला दिलं. हिला काय झोप लागे ना मासेमारी करणाऱ्या बाईला, कोळीला. ह्या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर ह्या अंगावर, ह्या अंगावर त्या अंगावर. शेवटी त्या घरच्या बाईला जाऊन ती भेटली. अहो काय तुमच्याकडे माशाचं जाळं बिळ का आहे का म्हणते. नाही हो आमच्याकडे नाही म्हणते. मला काय झोप येईना. मग थांब बघते आमच्या शेजाऱ्यांकडे असेल. मग ती फुलारीची बाई जाते शेजाऱ्याकडे, त्याच्यावर माशाचं जाळं असतं, मासे पकडायचे, ते आणून हिला देते. आणि तुम्हाला माहितीये माशाचं जाळ्यामुळे तसाच घाण वास येत असतो. मासे जरी नसले तरी तो दुर्गंध त्या जाळ्यात असतेच असते. ती मासे मारणारी बाई तोंडावर घेते आणि त्याचा वास घ्यायला लागते, मग झोपते ती. कारण रोज तसंच झोपत असते ती, तिला सवय सुटतच नसते. ही जी सवय आहे ही सवय सुटत नसते तिची. एवढं सोपं नाहीये लगेच त्याग करणे किंवा संन्यास घेणे. तर त्या सवयी सहित आपण भगवंतांना जोडलं पाहिजे, योग केला पाहिजे. मग पुढचे 7 ते 12 हे दुसऱ्या सेक्शन मध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात हे कसं करायचं. हे निष्काम कर्मयोग जे आहे कसं करायचं. अर्जुना तू कर्मयोगच कर, परंतु निष्काम कर. अपेक्षा काय ठेवू नकोस की तू युद्धामध्ये जिंकशील की हारशील, तुझं काय होईल, कोण जगेल, कोण मरेल किंवा काय होईल याची तू अपेक्षा करू नकोस. तू केवळ तुझं कर्म म्हणून कर आणि त्याची फळं मला अर्पण कर. कर्मयोग झाला तो. आणि तू अपेक्षा करू नको तू पास होणार का फेल होणार, तू जिंकणार की हारणार. त्याला म्हटलेलं आहे निष्काम कर्मयोग. मग आपल्याला कसं लागू होतंय, अहो आपल्याला तर जास्तच लागू होतंय. कारण आपण काय करतो, आपल्या पतींकडून, आपल्या पत्नीकडून, आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवत असतो. अवाढव्य, अवास्तव, उदात्त आणि उन्नत अशा अपेक्षा ठेवत असतो, उत्तुंग अपेक्षा असतात. ही पत्नी म्हणजे काय, सकाळी तिने पहाटे उठली पाहिजे, आंघोळ करून सगळं काही स्वच्छ केलं पाहिजे, मला हातामध्ये चहा आणून दिला पाहिजे,
तिने स्वयंपाक केलं पाहिजे, जास्त खर्च नाही केला पाहिजे तिनं, आणि सगळं काही व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, मला जे हवं ते तिने दिलं पाहिजे, सर्व सुख सुविधा. ही पत्नी संकल्पना अशी असते, अपेक्षा अशी असते. पती म्हणजे काय? पती म्हणजे मनमिळाव असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे, रागाने बोलला नाही पाहिजे, आणि एटीएम मशीन असला पाहिजे, पैसा द्यायला असला पाहिजे, दिसायला देखणा असला पाहिजे. अपेक्षा अशी असते. मुलगा म्हणजे काय? मुलगी म्हणजे काय? खूप शिकलं पाहिजे, मी डॉक्टर झालो नाही, तू गाढवा काही करून डॉक्टर झालंच पाहिजे, तू इंजिनियर झालाच पाहिजे ना, अमेरिकेला जा आणि आमचं नाव मोठं कर. ते बघ त्याने कसं केलंय, ह्याने कसं केलंय, आमच्याच्या पोरानं कसं केलंय, तमच्याच्या पोरानं कसं केलंय, तू काय करलायस? अशा अपेक्षा पण अवास्तव ठेवत असतो. कारण प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते, वेगळी असते, आणि या अपेक्षेपोटी आपण त्यांना आसक्त असतो. कारण ते तुम्हाला काही ना काही अपेक्षा पूर्ती करत असतात, तुमच्या गरजा पूर्ण करत असतात, त्यामुळे त्यांना आपण आसक्त असतो. आणि कपिलदेव भगवान 3ऱ्या स्कंदामध्ये भागवताच्या आपली माता देवहूतीला सांगतात, या जगामध्ये दुःखाचं मूळ कारण ही अपेक्षा आहे, एक्सेसिव्ह अटॅचमेंट. कुठल्याही गोष्टीला अनाठायी आसक्ती हे दुःखाचं मूळ कारण आहे. कुठल्याही गोष्टीला. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, म्हणून मी विष्णूने आत्महत्या करतो. एक्सेसिव्ह अटॅचमेंट, गरजेपेक्षा जास्त आसक्ती. किंवा मुलांना सुद्धा त्यांच्या प्रती गरजेपेक्षा जास्त आसक्ती. याचा अर्थ असा नाही आम्ही तुम्हाला हे शिकवतोय, वैराग्य शिकवतोय, आम्ही तुम्हाला निष्काम कर्मयोग जो कृष्ण गीतेला गीतेत सांगत आहेत अर्जुनाला, आपलं कर्म करायचंय, आई वडील पती पत्नी किंवा पुत्र होण्याचं कर्म करायचंय. त्यांना जे काही पैसा लागतो, सुरक्षा लागते, प्रेम लागतं, हावभाव लागतात, सगळं काही द्यायचंय. परंतु कसं? भगवंताशी जोडून, हे भगवंताचे अंश आहेत, हे भगवंताचे भक्त आहेत असं समजून, आणि कसं? निष्काम, कुठलीही अपेक्षा न ठेवता. अशी अपेक्षा ठेवू नका की मुलगा मोठा होऊन शिकून तुमचं नाव कमवेल, धन लावेल. बऱ्याचदा या मुलांनी जसं मराठीमध्ये म्हणा, डोक्यावर मिरं वाटले आई वडिलांच्या. अपेक्षा ठेवतो आपण, एक्सेसिव्ह अटॅचमेंट, गरजेपेक्षा जास्त आसक्ती ठेवतो आपण त्यांच्याप्रती, आणि आपला भ्रमनिरास असा काही होतो की आपण म्हातारपणामध्ये चिंताग्रस्त, उगीच असं केलं, उगीच तसं केलं, शोकाकुल होतो आपण. कारण आपल्या आसक्ती निष्काम करा. तुम्ही आई आहात, तुम्ही वडील आहात, किंवा तुम्ही पुत्र आहात, तुम्ही तुमचा अभ्यास करा. अपेक्षा ठेवू नका की तुम्ही पासच व्हाल. कदाचित न पास अभ्यास करता पण पास होशील असं कोरोना काळामध्ये. तर तुम्ही तुमचं कर्तव्य करा, तुम्ही तुमचं कर्म करा भगवंताशी जोडून, परंतु त्याच्यापासून कुठली अपेक्षा ठेवू नका. मा कदाचन मा फलेषु, त्याच्या फळाची अपेक्षा करू नका की असं होईल तसं होईल. ना आपल्या जवळची लोक आपल्याला जेवढे त्रास देतील ना, तेवढं दुःख आपल्याला दुसरं कोणी देऊ शकत नाही. त्यामुळं अपेक्षा ज्या असतात ते अवास्तव करायच्या नाहीत. अपेक्षाच ठेवायच्या नाहीत, म्हणजे दुःखच येत नाही. म्हणून जसं रबर असते की नाही, रबर जर ताणलं, दोन लोकांनी दोन्हीकडे ताणलं, आणि एकाने जर सोडलं, आणि जर एकाने सोडलं तर कुणाला लागतंय? ज्यांनी धरून ठेवलं त्याला लागतंय. ज्यांनी अपेक्षा धरून ठेवलेत की नाही, ज्यांनी धरून ठेवलं त्याला लागते, दुःख त्याला जास्त होत. म्हणून कृष्ण सांगतात, त्यागात शांती अनंतरम, अनासक्त राहा. तुम्ही तुमचं कर्म करा. जेवढा पैसा लागतो मुलाच्या शिक्षणाला द्या, जेवढा पैसा लागतो पत्नीला घर सांभाळायला तिला तेवढं द्या, तिला तेवढं प्रेम द्या. पण अपेक्षाच करू नका की ती असं वागेल किंवा ते असे वागतील. शक्यच नाही. कारण आपली अपेक्षा भंग झाला तर आपण जास्त दुःखी होणार आहे. मुलगा बिघडला किंवा मुलगी बिघडली तर आई वडिलांना जास्त दुःख होतं, त्यांना दुःख होत नाही जास्त.
त्यामुळे अपेक्षाच ठेवायची नाही. हा, आपण आपल्या कर्तव्यात कमी पडायचे नाही. त्यांना जेवढे संस्कार लागतात, त्यांना जेवढा शिक्षणाला पैसा लागतो, अन्न पाणी कपडे लागतात, दवाखाना लागतो, ते सगळं बघायचं, कर्म करायचं आपलं. परंतु हृदयातून आसक्ती नाही ठेवायची. हेच तर कृष्ण अर्जुनाला सांगतायत, निष्काम कर्मयोग. तो अपेक्षा ठेवू नको आणि अशा प्रकारे तू मुक्त होशील. कारण मी म्हणजे शरीर नाही आणि या शरीरापासून आलेले बाय प्रोडक्ट्स आहेत, ते काही माझे नाही आहेत, ते भगवंताचे आहेत. कर्मयोग लक्षात ठेवा. काल कर्म गुणाधीनो देहोयम पांच भौतिक. हा जो देह आहे तो काळ कर्म आणि गुणांच्या अधीन आहे. काळ कसा? काळाच्या अधीन आहे. कधी काळी आपण गल्लीतले बाळ होतो, नंतर दादा झालो, नंतर मामा झालो, भैया झालो, बरोबर, काका झालो, मग आजोबा झालो. कधी काळी आपण पुढे भविष्यात दिवंगत होणार आहोत निश्चितरित्या. लक्षात ठेवा, हे काळाच्या अधीन आहे, कर्माच्या सुद्धा अधीन आहे. मागील केलेल्या कर्माची फळं आपल्याला आता कशी उपभोगायची समजत असतं. समजा मला 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खूप मजा करायची आहे, इच्छा तर आहे, पण पैसाच नाही माझ्याकडे, काय उपयोग? तर कर्माची फळच नाहीत माझ्याकडे तशी. खूप आनंद घ्यायचा, पण तसं नाहीच आहे ना नशिबात. कर्म आणि गुणाधीन, सत्वगुण रजोगुण तमोगुण यांच्या अधीन आहे हे शरीर. म्हणजे काय? रात्री बघतो आपण, काळाचा प्रभाव होतो, त्यावेळेला आपण झोपतो, रात्री झोपावंच लागतं, कुणी टाळू शकत नाही झोपणे. आणि दिवस आला की उठतोच आपण. किती झोपणार? 6 तास, 8 तास, 10 तास, 12 तास, परत उठावंच लागतं. या सर्वांच्या अधीन आहे हे शरीर, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण कुणाकडून अपेक्षा न ठेवता, कोण मला चांगलं म्हणेल, कोण मला वाईट म्हणेल, मान अपमानाचे विचार न करता आपण हे जाणलं पाहिजे की मी एक आत्मा आहे, भगवंताचा अंश आहे आणि मला दैवानुसार जे काही कर्म मिळालेलं आहे ते मी करेन, भगवंतांना प्रसन्न करत करत, कोणत्याही अपेक्षेविना. हेच तर कृष्ण अर्जुनाला 5व्या अध्यायात सांगतायत, निष्काम कर्मयोग. 3ऱ्या अध्यायात हेच सांगितलं होतं, आता ह्याच्यात विस्तारानं सांगतायत. तर आपण कोण चांगलं म्हणून, कोण वाईट म्हणून, कुणी अपमान करेल, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, काही फरक पडत नाही. मी माझं कर्म करत आहे, मी त्याच्यात कसूर देत नाही, मी त्याच्यात कसूर येऊ देणार नाही, मी त्याच्यात काही कमी पडू देणार नाही. एक आई आहे तर मी सगळं वेळेवर करेन, सगळं व्यवस्थित करेन, काही कमी पडू देणार नाही. माझे आई होण्यात, वडील होण्यात, भाऊ होण्यात, बहीण होण्यात किंवा त्यांचा पुत्र होण्यामध्ये, पुत्री होण्यामध्ये मी काही कमी पडू देणार नाहीये. बाकी ते तसं वागतीलच ही अपेक्षा ठेवायची नाही. त्याला म्हणलेलं निष्काम कर्मयोग. अशा रीतीने हा 5व्या अध्यायाचा 2रा विभाग कृष्ण पूर्ण करतात. आणि पुढे 13 ते 16व्या अध्यायामध्ये, 16व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की कशा रीतीने आपण आणखी इफेक्टिव्हली करू शकतो. हे अपेक्षा कशा कमी करायच्या, तर सांगतात 3 प्रकारचे कर्ता आहेत. कर्ता म्हणजे आपण स्वतः एकटे नाहीत. कृष्ण सांगतात 3 प्रकारचे कर्ता आहेत. आपण स्वतः, त्यानंतर प्रकृती, त्यानंतर परमात्मा. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कर्ता आहेत. हे 3 वेगळे आहेत. आणि या तिघांच्या संगनमतानेच कोणतंही कार्य, पाप किंवा पुण्य घडतं. पाप किंवा पुण्य जे आहे ते ह्या तिघांच्या संगनमतानेच होतं. ज्या प्रकारे कम्प्युटर आहे, आता तुमच्याकडे आहे कम्प्युटर, असतो समोर, आणि एक असतं हार्डवेअर, त्याच्यानंतर एक असतं सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर असतं एक युजर, आणि तिसरा आणि एक असतो ऍडमिन. तर जो ऍडमिन आहे तो परमात्मा आहे. या कम्प्युटरचा, या शरीराचा मुख्य मालक परमात्मा आहे. तर कोणीही शरीर लॅबोरेटरीत बनवू शकत नाही, भगवंतच बनवतात. माता पिता सुद्धा शरीर बनवत नाहीत. तसं असतं तर सगळ्यांना मुलगा हवा, त्यांना मुलं जन्माला घातली असती, किंवा ज्यांना मुले हवी त्यांनी केवळ मुलीच जन्माला घातली असतात. माता पित्यांच्याही हातात नाही शरीर घडवणे. तर एक आहे ऍडमिन, परमात्मा, हा या शरीराचा मुख्य मालक आहे. त्याच्यानंतर
जो आत्मा असतो तो युजर असतो कम्प्युटरचा, त्याला फक्त वापरायला दिले, जा खाऊन ये, पिऊन ये, हे करू नये, ते करू नये, त्याला फक्त वापरायला दिले. आता ह्या मग युजरने ठरवायचं आहे की याच्यात असलेलं सॉफ्टवेअर, मन, बुद्धी, अहंकार याचा उपयोग कसा करायचा आहे. मन जे आहे ते सॉफ्टवेअर आहे, याचा उपयोग कसा करायचा आहे हे युजरने ठरवायचं आहे. ऍडमिन नाही सांगणार. ऍडमिन सगळ्या फॅसिलिटी देऊन ठेवणार तुम्हाला, परंतु ऍडमिन नाही सांगणार काय करायचं. युजरने ठरवायचं काय करायचंय. आणि मग जे प्रकृती आहे ते हे सॉफ्टवेअर आहे, मन, बुद्धी, अहंकार. आणि भूमिराप नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यम्य भिन्न प्रकृतिराष्टधा. ही जी प्रकृती आहे ही तिसरा करता आहे. एक परमात्मा, दुसरा आत्मा आणि तिसरा प्रकृती. या तिघांच्या संगनमतानेच कोणतंही कार्य होत असतं. मग शिक्षा किंवा दंड हा केवळ आत्म्यालाच का? कारण जो युजर आहे ना, तो परमात्म्याच्या सूचनांचं, आदेशांचं उल्लंघन करून प्रकृतीला चुकीच्या मार्गाने उपयोग करतो. त्यामुळे जो युजर आहे, आत्मा जो आहे, भगवंतानी दिलेल्या सोयी सुविधांचा गैरवापर ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याला दंड मिळतो. आणि कारण आत्मा ज्यावेळेला इच्छा करतो हे खायचं आहे, त्याच वेळेला परमात्मा त्याला मार्गदर्शन करतो तिथं कसं जायचं आणि तिथलं त्या प्रकृतीचा जो भाग आहे तो कसा खायचा, आनंद घ्यायचा, उपभोग घ्यायचा, असं होतं. तर डिसिजन मेकर जे आहे तो आत्मा आहे. इच्छा करण्याचं कार्य केवळ आत्मा करतो, बाकी सगळं कार्य परमात्मा आणि प्रकृतीद्वारे पूर्ण केलं जातं. गुलाबजामुन खायचं आहे तर तिथपर्यंत जाण्यासाठी परमात्मा मदत करतो हातपाय चालवून. प्रकृतीच्या भूमीद्वारे गवत येतं, गवतातून गाय दूध देते, गायीच्या दुधापासून खवा बनतं, खव्यापासून मग गुलाबजामुन बनतं, आणि त्या भूमीतून ऊस येतो, ऊसापासून साखर बनते आणि त्यांची चव बनते. तर अशा प्रकारे ज्या वेळेला एक जीवात्मा इच्छा करतो गुलाबजामुनचा भोग घेण्याची, तर परमात्मा आणि प्रकृती त्याला सहाय्य करतात आणि त्या इच्छेपोटी त्याला दंड मिळतो. त्यामुळे इच्छा कधीही चांगली करावी, सत्संगाची, हरिनामाची, हरिभक्तीची. याला म्हटलेलं आहे ज्ञानाची प्राप्ती. हे तीन करते जर समजले तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तर म्हणून आपण नेहमी लक्ष दिलं पाहिजे की भगवंताची इच्छा काय, परमात्म्याची इच्छा काय आहे, आणि त्या परमात्म्याला सर्वत्र पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे की तो परमात्मा जळी स्थळी काष्टी पाशाणी चराचरामध्ये कणाकणामध्ये बसलेला आहे. तर हे वाक्य ऐकायला बरं वाटतं, सुविचार वगैरे वगैरे. व्यवहारिक जीवनात हे वाक्य शक्य नाही, संभवच नाही. मग ते कसं करावं याच्या माग तर कृष्ण जे आहेत 17 ते 26 या श्लोकामध्ये परमात्म्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे. तो जो मुख्य मालक आहे शरीराचा त्याचा विचार केला पाहिजे, त्याचं वर्णन करत आहेत. मग 27 ते 28 या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात कसं बघायचं ते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. विद्या विनय संपन्ने, एक अत्यंत विद्वान व्यक्ती जो नम्र असतो, तो जो सुविचार आहे ना मराठीमध्ये, विद्या विनयेने शोभते, इथूनच घेतलंय ते. तर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शना. एक विद्यावान व्यक्ती जो विनय संपन्न असतो तर तो ब्राह्मण किंवा गाय किंवा एक चांडाळ किंवा एखादा हत्ती, कुत्रा या सर्वांना समदृष्टीने पाहतो. त्याला म्हटलेलं आहे पंडित, त्याला म्हटलेलं आहे ज्ञानी व्यक्ती, समदर्शिन.
म्हणून शास्त्रामध्ये साधू संतांनी सांगितलंय की उच्च नीचता, स्पृश्य अस्पृश्य, लहान थोर, स्त्री पुरुष असा भेदाभेद करू नये, सर्वांना समदृष्टीने पहावे. का बरे भाई? कशासाठी? कारण या सर्वांमध्ये परमात्मा असतो. या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा असतो. कुत्र्याच्या हृदयात सुद्धा आहे, डुकराच्या हृदयात सुद्धा आहे, हत्तीच्या हृदयात सुद्धा आहे, एका ब्राह्मण किंवा पंडिताच्या हृदयात सुद्धा आहे, किंवा विष्ठेत असलेला जो किडा आहे त्याच्या हृदयात सुद्धा परमात्मा आहे. त्यामुळे एक साधू किंवा संत, एक वैष्णव जो असतो, कुणामध्येही भेदभाव करत नाही. आणि संतांनी हेच कामगिरी केली, हाच सदुपदेश दिला होता आपल्याला. तर अशा रीतीने आपण जे आहे सर्वत्र परमात्म्याचा अस्तित्व जाणून कुणाप्रती अपमान करू नये, त्याला वाईट वाटेल असे काही बोलू नये, सर्वांना आदर दिला पाहिजे. या परमात्म्यामुळे आपण जीवन अशा रीतीने सुखी जगू शकतो. पुढे मग कृष्ण सांगतात की 22व्या श्लोकामध्ये, असं जगत असताना सर्वत्र परमात्म्याला पहा. मग सृष्टी एवढी सुंदर आहे, सृष्टी एवढी चांगली आहे, त्याचं काय? सगळं काही छान आहे, सुंदर फुलं आहेत, दऱ्याखोर आहेत, पाणी आहे, सुंदर लोक आहेत, मग त्याचं काय? कृष्ण सांगतात की येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते अद्यंतवंत कौंतेय नते शूरमते बुधा. हे अर्जुना, तू जे आहे येही संस्पर्शजा भोगा, जर हा जो युजर आहे कम्प्युटरचा, त्यांनी जर प्रकृतीचा उपयोग स्वतःच्या भोगासाठी केला, संस्पर्शजा भोगा, स्वतःच्या आनंदासाठी जर केला, खाओ पिओ ऐश करो मजा मारो यार, असे जे लोक म्हणतात, दुःख योनाय एवते, ते दुःखाचं स्रोत आहे, दुःखाचं मूळ आहे. स्वतः भोग करण्याची प्रवृत्ती हे दुःखाचं मूळ आहे. आणि हे दुःख कसं? ठीक आहे ना, हे ठीक आहे ना, म्हणजे भोग म्हणजे आनंद वाटतो. हे दुःखाचं मूळ का आहे? कारण त्याला सुरुवात आहे आणि त्याला अंत आहे. बरोबर? त्याला सुरुवात आहे आणि त्याला अंत आहे. त्या दुःखाला, या सुखाला. भौतिक सुख आहे ना, एका लेवलला सुरू होतं आणि नंतर संपतं. तुम्ही पोट भरून जर जेवला, प्रचंड इथं आकंठ भोजन केलं पंचपक्वानाचं, आणि नंतर तुम्हाला कोणी पिझ्झा किंवा चांगलं मिष्टान आणून दिलं, तर खाऊ शकाल का? नाही खाणार. बघा, तुम्ही नुकतेच हात धुवून उठलेत, प्रचंड खाऊन 4-5 लोकांना अन्न खाऊन तुम्ही उठलेत, आणि नंतर तुम्हाला कोणी काहीतरी आणून दिलं खायला, आपल्याला अजिबात आवडत नाही. कारण त्याचा अंत झालाय त्या आनंदाचा, आता खाण्याच्या. त्याला आदी आहे आणि त्याला अंत आहे. किंवा स्त्री पुरुष शारीरिक उपभोग, त्याला सुरुवात आहे आणि त्याला शेवट आहे. तो काय अनंत काळासाठी तुम्ही घेऊ शकत नाही. झोपताना बरं वाटते, पण नंतर उठावंच लागते. 8 तासांनी, 9 तासांनी, 10 तासांनी, 15 तासांनी उठावंच लागते. त्याला आदी आहे, त्याला अंत आहे. आणि कृष्ण इथं सांगतात की शहाणे लोक, बुधा म्हणजे बुद्धिमान लोक, त्याच्यामध्ये रममान होत नाहीत. मग प्रश्न असा पडतो, कुणी विचारू शकतं, परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण, तर कुणी विचारू शकतं की काय प्रभूजी, मग देवाने सृष्टी बनवलीच कशाला? एवढं सुंदर सुंदर सगळं बनवलंय, एक ते का नुसतंच बघायला हवंय? एवढी सुंदर फुलं आहेत, एवढे सुंदर बगीचे आहेत, एवढे सुंदर निसर्ग आहे, एवढे सुंदर खाद्यपदार्थ आहेत, एवढे सुंदर माझी पत्नी आहे किंवा पती आहे, किंवा ती मुलगी ती इतकी सुंदर आहे, त्याचा उपभोग घ्यायचा नाही? काय सांगताय प्रभूजी तुम्ही? हा, मग देवानी बनवलंच कशाला? काय गरज होती बनवायची एवढं सगळं चांगलं चांगलं? हा प्रश्न स्वाभाविकपणे कुणाच्याही मनात येऊ शकतो, हो की नाही? स्वाभाविकपणे कुणाच्याही मनात येऊ शकतो हा प्रश्न. मग देवाने कशाला एवढं चांगलं सगळं बनवलं जर भोगच घ्यायचा नाही? कारण काय त्याचं? याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण 29व्या श्लोकात देतात बघा.
या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात, शेअर करा. तर ह्या 29व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा ही सृष्टी बनवली, भोग घ्यायचं नाही, बरोबर आहे. कशासाठी बनवली मग? हा 29वा श्लोक जर आपल्याला समजला तर आपलं जीवन अत्यंत सुख, शांती आणि समृद्धीने जाईल. ह्या 29व्या श्लोकामध्ये सुखी जीवनाचं रहस्य आहे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य म्हणतात, हा श्लोक म्हणजे पीस फॉर्म्युला आहे. हा श्लोक म्हणजे सुखी जीवनाचं सूत्र आहे. हा श्लोक जर आपण नीटपणे समजून घेतला ना, आपल्या जीवनात अंमलबजावणी केली तर आपल्याला दुःख स्पर्श करणारच नाही. आता याचं आपण निरूपण पाहू. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हे अर्जुना, मला जर कुणी जाणून घेतलं तर त्यांना शांती प्राप्त होते. ज्ञात्वा माम शांती मृच्छती. ज्ञात्वा म्हणजे जाणून घेणे, माम म्हणजे मला, आणि शांती मृच्छती त्यांना शांती प्राप्त होईल. मला म्हणजे श्रीकृष्णाला. मला भगवान श्रीकृष्णाला जर कोणी समजून घेतलं तर त्यांना शांती प्राप्त होईल. त्याच्या अगोदर त्यांनी 2-3 शब्द सांगितले, 2-3 ओळी आहेत बघा. त्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला कळेल नेमकं काय. भोग का बरे कृष्णाला समजून घ्यायचं, कशा रीतीने समजून घ्यायचं? भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. कृष्णच भोक्ता आहेत. हे जे सृष्टी बनवली आहे ना, ते आपल्या भोगासाठी नाही, ती भगवान श्रीकृष्णाच्या भोगासाठी बनवलेली आहे. हेही संस्पर्शच्या भोगा, तू भोग घेऊ नको अर्जुना, ती माझ्यासाठी बनवले. भोक्ताराम, मी एकटाच भोक्ता आहे. कृष्ण स्वतः सांगतात, मी भोग घेणार आहे, तुम्ही नाही. कारण पुढे सांगतात कृष्ण, कोणाकोणाचे भोगता आहेत? यज्ञ तपस्साम, तुम्ही धार्मिक कार्य करा किंवा कसलं तपस्या करा. तपस्या करण्यामध्ये आजचे पण मुलं येतात, आजचे पण लोक येतात, अभ्यास करतात. 12वीची मुलं, नीटची मुलं, एमबीबीएस ची मुलं किंवा IAS ची मुलं 12-12 तास, 18-18 तास अभ्यास करतात. तपस्याच आहे. याचा मुख्य उपभोक्ता कृष्ण आहे. किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये इथे लोक लोकल ट्रेन मध्ये असं काही तपस्या करतात जेवढे हिरण्यकश्यपूने केली नसेल. दोन्ही अंगठ्यावर उभं राहून असं वरती लोक आत चढतात जणू काय आतमध्ये कोहिनूर हिरा आहे, आणि बाहेर उतरतात जसं काय आतमध्ये कोबरा साप सापडला त्यांना. असली तपस्या इथं मुंबई लोकल मध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा आपण आज पैसा कमवतो, अभ्यास करतो, स्वयंपाक करतो किंवा जे काही करतो, या सर्वांचे जे उपभोक्ता आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. किंवा आनंद घेतो, दुःख घेतो, या सर्वांचा आनंद घेणारे व्यक्ती एक आणि एकमेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. भोक्ताराम यज्ञ तपस्साम. प्रश्न असा निर्माण होतो, का बरे कृष्ण, का मी नाही, किंवा दुसरं कोण का नाही, का कृष्ण एकटेच? त्याचं उत्तर पुढच्या शब्दात दिलं बघा. सर्व लोक महेश्वरम, मी या सर्व लोकांचा, भूलोक, भुवरलोक, सगळे जे 14 लोक आहेत, सगळे ब्रह्मांड आहेत, या सर्वांचा मी महेश्वर आहे. सर्व लोक महेश्वरम, भगवंतांनी हे निर्माण केलेलं आहे. या सर्वांचे स्वामी भगवंत आहेत. तुम्ही किंवा आम्ही नाही, आपण काहीही निर्माण केलेलं नाही. वैज्ञानिक म्हणतात आम्ही H2O घेऊन पाणी निर्माण करतो किंवा हे घेऊन पाणी निर्माण करतो, ते अहो तुम्ही भगवंताचीच प्रकृतीचा उपयोग करून तुम्ही संशोधन लावतात. तुमचं काहीतरी तयार करायची. तुम्ही प्रकृतीमधले सगळे पंचमहाभूत घेत आहात. पृथ्वी असेल, पाणी असेल, वायू असेल, अग्नी असेल, हवा असेल, हे घेऊनच तुम्ही संशोधन करत आहात. कृष्ण म्हणतात मी केलंय सगळं. ते अगोदरच घेते त्यांनी त्यांचा मालकी हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड दाखवलंय. तुम्ही तुमचं काहीतरी घेऊन करा ना, तुमचं वैयक्तिक काहीतरी निर्मिती करा ना. नाही, ते करू शकत नाही. तर हे भगवंताचीच मदत घ्यावी लागते. सर्व लोक महेश्वरम, भगवंतांनी सगळ्या गोष्टीची उत्पत्ती केलेली आहे, म्हणूनच ते भोगता आहेत आणि म्हणूनच ते सर्व गोष्टीचा आनंद घेण्यासाठी एकमात्र सुपात्र व्यक्ती आहेत.
एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. सर्व लोक महेश्वरम. समजा आपण ज्या इमारतीत राहत आहोत, आपण जिथे राहत आहोत, आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहत आहोत, आता मी ह्या मंदिरात राहत आहे, हरे राम हरे कृष्ण मंदिर जुहू. तर या मंदिराची निर्मिती दोन मार्गे होऊ शकते. एक आहे सध्याची आधुनिक वैज्ञानिकांद्वारे केलेली कल्पना की बिग बँग थेरी, भला मोठा विस्फोट झाला आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण झालं आणि मग कुठनं तर अमिबा आला, त्याच्यातून केमिकल झालं, त्याच्यातून मग ते पाण्यातले जीव निर्माण झाले, मग ते सगळे सरपटणारे प्राणी झाले आणि मग त्याच्यानंतर मग ते आदिमानव आला, त्याच्यानंतर भक्त निर्माण झाले. हे एक आहे. हे बिल्डिंग तुम्ही तुमची इमारतीचं घ्या, तुमच्या इमारतीमध्ये राहतात, ही इमारत अस्तित्वात येण्याचे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे बिग बँग थेरी, अचानक विस्फोट झाला आणि त्या विस्फोटातून ही निर्मिती झाली हळूहळू हळूहळू क्रमशः क्रमशः क्रमशः. आणि दुसरी शक्यता अशी आहे, इमारतीचा मुख्य मालक आला, त्यांनी इंजिनियरला बोलवलं, आर्किटेक्टला बोलवलं, इमारतीची संकल्पना मांडली. कुठलीही गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी तीन गोष्टी हव्या. एक मुख्य मालक करता, दुसरी गोष्ट म्हणजे संकल्पना, काय बनवायचं आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मंदिर बनवायचं आहे का टॉयलेट शौचालय बनवायचं आहे. समजा तो मालक आला आणि त्याच्या डोक्यात काही संकल्पना जो नाही, त्यांनी इंजिनियरला म्हणला बांध काहीतरी. अहो काय बांधू साहेब, अरे बांधकी काहीतरी, काय काहीतरी बांधकी रे बाबा, अहो काय बांधू सांग, बांध बांध. असं होत नाही, काहीतरी कन्सेप्ट हवी आहे. मंदिर बांधायचं आहे, घर बांधायचं आहे का रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स दुकान बांधायचं आहे का शौचालय बांधायचं आहे का शाळा बांधायचं आहे का हॉस्पिटल बांधायचं आहे, कन्सेप्ट पाहिजे. एक आहे करता, दुसरा आहे कन्सेप्ट आणि तिसरा आहे रॉ मटेरियल, कच्चा माल, वीट, वीट, सिमेंट इत्यादी, वाळू, माती, जे काय असेल ते, खडी. तर तुमची बिल्डिंग बनत असताना करता आला, त्यांनी कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरला बोलवलं आणि त्यांनी कच्चा माल पुरवला, कन्सेप्ट दिली आणि त्यांनी ही बिल्डिंग बनवली. तर दोन शक्यता आहेत, एक विस्फोटातून तयार झाली किंवा दुसरी शक्यता मालक आले, इंजिनियर आले, कच्चा माल आला. तर सर्वांनी कॉमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता, कुठली शक्यता खरी आहे, पहिली का दुसरी. विस्फोटातून बिल्डिंग तयार झाली का मालक आला त्यांनी बांधली, सांगा बरं. बोला. हा, कन्स्ट्रक्शन त्या मालकाने बांधली. आपोआप विस्फोटातून काही निर्माण होत नाही. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर दिवाळीचे फटाकडे उडतात बघा, त्याच्यावर आपण टंबरेल ठेवतो, फटाका लावला का टंबरेल जातो, तो पण फुटतो आणि टंबरेल पण फुटतो. निर्माण काय होत नाही, विस्फोटातून विध्वंस होतो. तर हे जे तथाकथित वैज्ञानिकांची धारणा आहे की विस्फोटातून बिग बँग थेरी ही सृष्टी निर्माण झाली, ही चुकीची आहे. त्याला एक मालक आला, त्याचं नाव तुम्ही काही द्या, आम्ही म्हणतो कृष्ण. त्यांनी इंजिनियर ब्रह्माजींना बोलवलं, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि 14 लोकांची सृष्टी निर्माण केली. विस्फोटातून काही एक निर्माण होत नाही, विध्वंसच होतो. तर ही जी थेरी आहे बिग बँग, ही चुकीची थेरी आहे. विस्फोटातून काही निर्माण होत नाही. आणि तुम्ही म्हणाल ठीक आहे, तरी ते पण ऍक्सेप्ट करू आपण. ज्यावेळेला अमेरिकेच्या WTC वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आक्रमण झालं अमेरिकनचं, त्यावेळेला त्यांनी लगेच ते करत बसले नाहीत काय असेल ते. त्याचा मुख्य म्होरक्या कोण आहे, ओसामा बिन लादेन, ह्याला शोधत बसले. अहो विस्फोट जरी करायचा म्हटला तर तो विस्फोटक कोणीतरी असतो, आपोआप विस्फोट होत नाही, कोणीतरी तो धमाका घडवून आणतो. म्हणून तर अमेरिकेनं पकडलं जाते. आणि त्याच्या मागे लोक असतात विस्फोटाच्या. त्याला तुम्ही काही म्हणा, आम्ही त्याला कृष्ण म्हणतो. मुळात विस्फोटाने सृष्टी निर्माण होत नाही, ब्रह्माजीच्या नियोजनाने, भगवंताच्या कृपेने होत आहे. आणि म्हणून त्यांना म्हटलंय सर्व लोक महेश्वरम, मी सगळ्याची निर्मिती केली आहे, म्हणून मी सगळ्या गोष्टींचा भोगता आहे. आपण काहीच केलेलं नाहीये, आपण काहीच केलेलं नाहीये. आणि आपण समजा जंगलात फिरायला गेलोय आणि चांगलं राजमहल बघतो आपण, आणि त्या राजमहालामध्ये कोणी दिसत नाही, आतमध्ये शिरतो आपण, एकदम गाद्या गिरद्या, एकदम मस्त गालीचे रेशमी वस्त्र वगैरे सगळे पाहतो, खायचं प्यायचं मस्त सुंदर आहे, कोणी दिसत नाही. आपण जातो, सरळ खातो, मस्तपैकी आयुष्य आराम करायला लागतो. आणि ज्यावेळी त्याचा मालक येतो त्यावेळी म्हणतो मी केलंय सगळं, मी ऐकला मालक, त्यावेळी आपल्याला खरा मालक दंडित करतो.
तसा प्रकार आहे. आपण या जगात आलो, आपण काही कमावलेलं नाही, आपण काही आणलेलं नाहीये. येताना हात आपण कसे आणले होते? आपले हात मोकळे होते, अंगावर चिंधी पण नव्हती आपल्या. भगवंतांनी केले सर्व लोक महेश्वरम. भगवंत काय आहेत? भोगता का आहेत? हे जग भोगासाठी बनवले भगवंताच्या. का बरे? कारण भगवंत सर्व लोक महेश्वरम. भगवंत सर्व लोक महेश्वरम, सगळ्या चराचर सृष्टीचे जनक, पालक आणि संहार करता भगवंत आहेत. प्रश्न असा पडतो, मग ठीक आहे, आम्ही तुम्हाला काही निराशाच्या गर्तेत नाही ढकलत. अरे मग भगवंत भोग करणार, मी काय करू? त्या पुढच्या शब्दात उत्तर दिलंय बघा. श्लोक दाखवा. त्या पुढच्या शब्दात उत्तर दिलंय. माझं काय स्वार्थ त्याच्यामध्ये? मी त्या भगवंताला मदत केली, हे केलं, ते केलं, तर मला काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये? तर कृष्ण सांगतात, खूप सुंदर श्लोक आहे हा. सुहृदम सर्व भूतानां, मी सर्वांचा सुहृद आहे. मी जरी सर्व चराचर सृष्टीचा मालक, उद्गाता, स्रोत आणि जनक असेल, भोगता जरी असलो मी सर्व सृष्टीचा, तरी मी सर्व जीवांचा सुहृद आहे. सर्व भूतानां म्हणजे काय? आपले सुद्धा, आपल्या पतिदेवांचे, आपल्या मुलांचे, आपल्या शत्रूंचे सुद्धा कृष्ण सुहृद आहेत. ओरिजिन प्रभू सांगतात की सुहृद म्हणजे काय? तर 3 प्रकारचे मित्र असतात. 3 प्रकारचे मित्र असतात. एक मित्र, बंधू आणि सुहृद. मित्र म्हणजे कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तयार झालेले, शेजारी पाजारी, कंपनीमध्ये, प्रवासामध्ये, सर्वसामान्य समाजातून आलेली लोक जे आपल्या संबंधित होतात आणि मैत्री वाढत जाते, त्याला म्हटलेला मित्र. दुसरा आहे बंधू. हे आपल्या नातेवाईकातून तयार झालेली मैत्री असते. सख्खे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, मावस भाऊ असतील, आते भाऊ असतील, मामे भाऊ असतील, हे इत्यादी, हे बंधू, हे सुद्धा मित्राच्या कॅटेगरीत येतात. आणि तिसरा आहे सुहृद. तर ह्या तिघांमध्ये आचार्यगण सांगतात सुहृद हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण सुहृद जे असतं त्याची काही एक अपेक्षा नसते त्याच्या पार्टनर कडून, काहीच अपेक्षा नसते. उलट तो मदत करत असतो सुहृद सर्वांना. आणि मित्र आणि बंधू जे असतात ना, त्यांना काही ना काही अपेक्षा असते. ह्याच्याशी फ्रेंडशिप ठेवली तर मला काहीतरी उपयोग होईल. मला मोबाईल घेऊन देईल, मला इयरफोन घेऊन देईल, रिचार्ज मारेल, तिकडे घेऊन जाईल, इकडे घेऊन जाईल. किंवा बंधू जरा गोड बोलायला पाहिजे मोठ्या दादाला, नाहीतर वाटणी देणार नाही, त्याच्या नावावर सगळं आई करून गेले. बंधू स्वार्थ असतो, स्वार्थ असतो ह्या गोष्टींमध्ये, ह्या नात्यांमध्ये. मित्र आणि बंधूमध्ये तुम्ही जर ते द्यायचं बंद झाला की भलं मोठं भांडण निर्माण होतं, भलं मोठं युद्ध निर्माण होतं, भाऊ बंधकी. आणि तुम्हाला माहिती आहे आता हे कौरव पांडव तेच चाललंय. बंधू. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एका बांधावरनं 2 फूट इकडे गेलं, 2 फूट तिकडे गेलं, झाडावरून विहिरीवरनं भांडण झाले. माझी वाटणी होती, तुझी वाटणी होती की नाही? तर बंधू. आणि आजकालचे आई वडील प्रचंड पैसे कमवतात आणि मागे सोडून जातात. कशाला? पोरं आपापसात भांडण्यासाठी. पोरांच्या मध्ये भांडण लावून निघून जातात ते बऱ्याचदा. पैसा कमवणे, संस्कार शिकवावेत, भगवद्गीता शिकवावी. तर हे झालं मित्र बंधू. हे दोघांनाही काही ना काही भौतिक अपेक्षा असतेच असते. परंतु सुहृद यांना कसल्याही प्रकारची अपेक्षा नसते आपल्या पार्टनर कडून. त्याला म्हणलेलं आहे सुहृद. आणि सुहृद केवळ 2 लोक आहेत. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे साधू संत. हे सुहृद असतात. त्यांना आपल्या पार्टनर कडून, आपल्या सेवकांकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा नसते, काहीच अपेक्षा नसते. म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत, जे सर्व लोक महेश्वर आहेत, जे सर्व यज्ञ तपसांची भोगता आहेत, सर्व काही त्यांच्या मालकीचं आहे, सर्व ते भोग करणार आहेत, असे भगवान श्रीकृष्ण आपले सुहृद आहेत, आपले जिवलग मित्र आहेत, आपल्या हृदयात आहेत. हे ज्या वेळेला समजतं. आणि सर्व भूतानां, असं नाही की त्या साधूचे आहेत, त्या प्रभूजींचे आहेत, त्यांनी ब्रह्मचारी धर्म घेतला, ते संन्यासी झाले, ते भक्त झाले, त्यांचे नाही. सर्व भूतानां, माझे सुद्धा वैयक्तिक जीवात्म्याचे सुद्धा ते सुहृद आहेत.
हे ज्यावेळेला आपल्याला सगळं समजतं, संपूर्णपणे आकलन येतं, त्यावेळेला ज्ञात्वा माम अशा प्रकारे ज्यावेळेला आपण कृष्णाला जाणतो, त्यावेळेला आपल्याला जीवनामध्ये शांती प्राप्त होते. अन्यथा आपण जसं कृष्ण सांगतात, भोग यही संस्पर्श ज्या भोगा स्वतः आनंद घेण्याचा प्रयत्न केला, दुःख योनय एव ते, तर आपल्याला दुःखच प्राप्त होतं. आणि आजचा समाज जो दुःखी आहे याच कारणामुळे, आणखी कोणत्याही कारणामुळे नाही. तर सारांश रूपाने कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना निष्काम कर्मयोग कर, त्याच्यामुळे तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान म्हणजे काय, तर आत्मा परमात्मा आणि प्रकृतीचा संयोग जो आहे ते कसं कार्य करते आहे बघ, आणि त्या परमात्म्याला चराचर सृष्टीच्या सर्व कणाकणामध्ये, सर्व जीवमात्रामध्ये, प्राणी मात्रामध्ये पहा, कसल्याही अपेक्षेविना तू कार्य कर, आसक्तीशिवाय तू कार्य कर, सर्वांना समान दृष्टिकोनातून बघ, आणि मग तू स्वतः भोग करू नको कुठल्या गोष्टीचा. तू एक काम कर, तू जे काय ते माझ्यासाठी कर, कारण मी सर्वांचा भोगता आहे, कारण मी निर्माण केलंय सगळं, आणि मी एकटा काही स्वार्थाने खात नाही रे, स्वतः भोग घेत नाही. मी सर्वांचा सुहृद आहे, तुम्हा सर्वांना वाटून तुमच्या सोबत मी आनंद घेईन, असं कृष्ण त्याच्यामध्ये सांगतात. आणि जो कोणी हे जाणेल त्याला जीवनामध्ये अशी चिरशांती प्राप्त होते, सुखाची समृद्धी प्राप्त होते. धन्यवाद. हरे कृष्ण. वृंदावन गोपाल प्रभू. हरे कृष्णा. हा तुझे प्रश्न घेऊया आपण, काही आलेत ते. हा, आज जास्त प्रश्न घेता येणार नाहीत, मला जायचे ते व्हॅक्सिन घ्यायला बोलवलंय. तरी बघूया, जे महत्वाचे प्रश्न आहेत ते घेऊ, तुम्ही सिलेक्ट करा. ओके. तर प्रश्नोत्तराच्या तासाला थांबा, कुणी जाऊ नका. प्रसाद यांचा प्रश्न आहे की तुम्ही जे प्रभूजी, मग डार्विनचा उत्पत्तीचा सिद्धांत हा चुकीचा आहे ना, कारण एवढे जीव प्राणी सृष्टी निर्माण करण्यासाठी मालकांचं काम आहे. डार्विनच्या सिद्धांताबद्दल त्यांना विचारायचं. खूप सुंदर प्रश्न आहे. याच्यावरती सुमारे एक 15-16 वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता पेपरमध्ये आणि आमच्या मासिकामध्ये, जाऊ देवाची गावामध्ये, डार्विनचे आजोबा कोण, तर हा लेख लिहिला होता. याच्यामध्ये फार सखोल अभ्यास केला होता मी. तर डार्विनचा सिद्धांत हा पूर्णपणे चुकीचा आहे. एक महान शास्त्रज्ञ आहेत हरुण यहया म्हणून, तर त्यांनी ते सिस्टमॅटिकली हे केले, त्याचं खोडून काढलेलं आहे त्यांचा सिद्धांत. कारण जर मानव झाले असतील तर आजही वानर आहेत, आपल्याला दिसत आहेत, ते कसे काय अस्तित्वात आहेत. बरेच प्रश्न. डार्विनच्या चार्ल्स डार्विन यांनी 1850-49 ला हा सिद्धांत मांडला होता. तर त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. असं कसं काय शक्य आहे, अजूनही वानर जिवंत आहेत, ते का मानव झाले नाही, पहिले जीव पाण्यात निर्माण झाले, असं त्यांचा चुकीचा गैरसमज आहे. सर्व जीव एकत्र निर्माण झाले, कुठली गोष्ट आपोआप होऊ शकत नाही, केमिकल रिएक्शनने ते निर्माण झालं. बरं ठीक आहे, काय केमिकल रिएक्शन झाली बघा. आणि आता तुम्हाला प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला सगळे केमिकल्स आम्ही देतो, घ्या आणि एखादा मच्छर तयार करून दाखवा लॅबोरेटरीमध्ये. नाही तयार करू शकत. एखादा जीव निर्माण करून दाखवा, नाही करू शकत. तर डार्विनचा जो थिअरी आहे, सिद्धांत आहे, ही डार्विनची कपोल कल्पना आहे. असं झालं असेल, त्याच्यात सर्व सरळ लिहिलं, आय थिंक सो, आय फील सो, आय गेस लाईक दिस. अरे मग तू विचार, तुझा विचार येतो, वस्तुस्थिती थोडीच आहे ते. मला हे वाटेल, मला वाटतंय मी राजा होईल, उद्या भारताचा पंतप्रधान होईल, उद्या उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होईल, मला मस्त वाटते. पण काय उपयोग आहे तुझ्या वाटण्याला. झालं कसं, नंतरच्या कालखंडामध्ये नास्तिकवादी शास्त्रज्ञांनी त्यांना जास्त पुनरुत्थान करून दिलं. ही चुकीची थेअरी आहे आणि ही थेअरीच आहे, हे सत्य नाही. पुढचा प्रश्न आहे विशाल पाटील यांचा. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार आहेत. तर ह्या अवताराला पूर्ण अवतार का म्हणतात, इतर अवतार पूर्ण नाहीत का? कोण आहे ते प्रश्न विचारणारे? विशाल पाटील. व्हिडिओ ऑन करा असेल तर. हरे कृष्णा. हा, आहेत का? तर पाटील साहेब नमस्कार.
तर हा एक फार मोठा विषय आहे. भारतामध्ये बऱ्याच लोकांची गैरसमजूत आहे की विष्णूचा 8वा अवतार म्हणजे कृष्ण आहे. हा एक गोड गैरसमज आहे. तर विष्णूचा 8वा अवतार कृष्ण नसून कृष्णाचा अवतार विष्णू आहे. या कारणार्णवचले भजति स्म योग निद्रामनंत जगदंड सर्वमकूप आधार शक्तिमवलंब्य महा आधार शक्तिमवलंब्य पराम स्वमूर्तिम गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि यस्य कनिश्वसित काल मथावलंब्य जीवन्ति लोम विलजा जगदंडनाथा विष्णुर्महान यस्य कला विशेषो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. तर साधारणतः टीव्हीच्या धारावाहिकांमुळं आपल्या आजी आजोबांकडून चांदोबा म्हणा, मासिक म्हणा, याच्यातून आपल्याला ऐकलेल्या गोष्टींमुळं आपल्याला असं वाटतंय की विष्णूचा 8वा अवतार हा कृष्ण आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही जर ब्रह्मसंहिता, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत असे महान ग्रंथ जर उघडून पाहिले तर लक्षात येईल की कृष्णापासून वेगवेगळे अवतार येतात. अवताराही असंख्यानाम हरे सत्व विजय निधा. हे शौनक ऋषी अवतार तर असंख्य आहेत. येतेच अंश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे अंश आणि कला आहेत. हे सगळे विस्तारित रूप आहेत. विष्णू, नारायण, वराह वगैरे वगैरे वगैरे. कृष्णस्तु भगवान स्वयं. तर श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतच्या 3ऱ्या अध्यायात त्याचं खूप सुंदर वर्णन करतात. कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे अवतार आहेत. राम, नारायण, विष्णू हे सगळे अवतार आहेत. मग कृष्ण कशात? कृष्णस्तु भगवान स्वयं. मी खाणार होतो, मी रसगुल्ला खाणार होतो, परंतु डायबिटीसमुळे नाही खाल्ला. मी जाणार होतो, परंतु पाय मोडल्यामुळे गेलो नाही. तू हा शब्द कधी येतो? ज्या वेळेला आपण वेगळं काहीतरी सांगणार असो, आपली क्रिया उलटी होत असेल. तर सुत गोस्वामी सांगतात कृष्णस्तु. हे सगळे अंश आणि कला आहेत. कृष्ण यांच्यापैकी नाहीयेत. कृष्ण काय? भगवान स्वयं. कृष्ण स्वतः भगवंत आहेत, स्वयं आहेत. त्यांना कुठल्या विस्ताराची किंवा शक्तीची गरज पडत नाही. आणि तुम्ही असा गैरसमज करू नका. सगळ्या रसिक श्रोत्यांना विनंती आहे, इस्कॉन संस्थान जे आहे ते कृष्णाची भक्ती करतं म्हणून आम्ही त्यांचाच बढावा देतो. तुम्ही शास्त्र उघडून वाचा आणि तुम्ही ठरवा. आम्ही नाही सांगत. आपण शास्त्र उघडून वाचत नाही. आपलं अर्धवट ज्ञान जे आहे ते टीव्हीच्या धारावाहिकांमधून, सिरियल मधून किंवा कुठल्या तरी पेपर मधून, कुठल्या तरी कादंबरीतून, कुठल्या तरी लेखकाकडून आलेलं असतं की जे स्वतःच अर्धवट ज्ञानाने आणि अज्ञानाने बरबटलेले असतात आणि तेच आपण सर्वस्व मानतो. तुम्ही भगवद्गीता जशी आहे तशी उघडा आणि जशी आहे तशी वाचा. मग लक्षात येईल कृष्णच सर्व अवतारांचे स्रोत आहेत. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. बाकी सगळे अवतार त्यांच्यापासून येतात. दीपार चिर्यव ही दशांतरमा विप्रत्य दीपा येते विवृत हेतु समान धर्मा यस्ता दुर्गेव हि च विष्णू तया विभाती गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. याचं उदाहरण देतात ब्रह्माजी ब्रह्मसंहितेच्या 5व्या अध्यायामध्ये की ज्याप्रमाणे आपण एक दिवा लावतो आणि त्यानंतर दुसरा दिवा लावतो, तिसरा दिवा लावतो, चौथा दिवा लावतो, असे वेगवेगळे दिवे लावतो, परंतु मूळ जो दिवा आहे तो कृष्ण आहे. याचा अर्थ असा नाही की जो नवीन दिवा लावला त्यात शक्ती कमी आहे. हे जे वेगवेगळे विस्तारित रूप आहेत ते विष्णू तत्वच आहेत. ह्यांच्यात काही शक्ती कमी नाही आहे. हे सगळे समानच आहेत. त्यांच्यात कदापि किंचितही शक्ती कमी नाही. हे सगळे विष्णू तत्व आहेत. परंतु मूळ जे आहे कृष्णस्तु भगवान स्वयं. हे माझं मत नाही, हे स्वामी प्रभुपादांचं एकट्याचं मत नाही, तर हे शास्त्रांचं मत आहे. हरे कृष्ण. आणखी याच्यावर भरपूर आपण चर्चा करू शकतो. कृष्णाचे 6 वेगवेगळे अवतार आहेत. मनवंतर अवतार, गुण अवतार, लीला अवतार, पुरुष अवतार, शक्त्याविष अवतार. प्रत्येक मनुष्य कालखंडात एकदा विष्णूचा अवतार होतो, त्याला म्हणलेला मनवंतर अवतार. लीला अवतार म्हणजे एखादी लीला करून निघून जातात, जसं नरसिंहदेव, वामनदेव इत्यादी. दशावतारापैकी जे अवतार आलेत ना, दशावतार, ते सगळे लीला अवतार आहेत जास्तीत जास्त. त्याच्यानंतर येतात युगा अवतार. 4 युग, सत्य, त्रेता, कली, द्वापार मध्ये एक एक अवतार होतो, त्याला युगा अवतार म्हटलेला आहे. पुरुष अवतार विष्णू, कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू, क्षुरोदकशाही विष्णू, हे पुरुष अवतार आहेत. शक्त्यावेश अवतार, एखाद्या जीवात्म्याला भगवंत शक्ती प्रदान करतात, त्यांना म्हटलेलं शक्त्यावेश अवतार. पृथु महाराज, वृषभदेव, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. असे भगवंताचे वेगवेगळे अवतार आहेत आणि ते सगळे कोणापासून येतात? कृष्णस्तु भगवान स्वयं, ह्या भगवान श्रीकृष्णापासून येतात. असं आहे. ठीक आहे.
हरे कृष्ण. प्रसाद यांचा प्रश्न आहे की परमात्मा स्वतः का सगळ्या जीवात्मांच्या इच्छा आकांक्षावर कंट्रोल करत नाहीत? वा, परमात्मासाठी बरोबर तर काहीच अशक्य नाही. कारण बरोबर असं जर झालं असतं तर सगळ्या इच्छावर त्यांच्या सगळे प्रश्न सुटले असते. मग गीता बरोबर. वगैरे मग गीता वगैरे वाचण्याचं काहीच काम राहिलं नसतं. काय काय गरज लागली नसते नाही अध्यात्म करायची. भगवंतानीच त्या सॉफ्टवेअर मध्ये ऍडजस्ट करून त्या युजरला जर कंट्रोल प्रोग्राम करून ठेवला असते की नाही, काय गरजच नव्हती ना. काय गरज होती बस. बरोबर आहे तुमचा प्रश्न. सार्थ प्रश्न आहे. भगवंत का त्या इच्छा कंट्रोल करत नाही? त्याचं कारण असं आहे, भगवंत हे जीवात्म्याकडून प्रेमाची अपेक्षा करतात. प्रेमाने भजताम प्रीतीपूर्वकम. भक्ती म्हणजे काय? प्रेमपूर्वक केलेली सेवा. भगवंत ते प्रेमाची अपेक्षा करतात आणि प्रेमामध्ये जबरदस्ती होऊ शकत नाही. समजा मी म्हणलो हरे कृष्ण म्हणण्यात तर तुला गोळी घालतो बघ आता. हा, 1, 2, साडेमाडे 3 मन हरे कृष्ण गोळी घालतो, असं होत नाही ना. जबरदस्ती होत नाही. जबरदस्ती होत नाही प्रेमामध्ये. भगवंत कोणत्या जीवाला जबरदस्ती करू शकत नाहीत, करू इच्छित नाहीत. कारण त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे. स्वेच्छेनं केलेलं प्रेम. स्वेच्छेनं केलेलं प्रेम. असं फरक आहे ना. नाहीतर तो बलात्कार होईल. बलात्कार मध्ये आणि प्रेमामध्ये हाच फरक आहे ना. जबरदस्ती केलेला असतो बलात्कार. तर ते करू नये म्हणून भगवंत करत नाहीत. आणि ते प्रचार करतात गीतेच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संतांच्या माध्यमातून आपली मन वळवणी करण्याचा प्रयत्न करतात. मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात भगवंत प्रेम करण्यासाठी. म्हणून ते इच्छेला कंट्रोल करत नाहीत. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे रमा चौधरी यांचा की प्रभूजी भक्ती मार्गाचे अनुसरण करणाऱ्यांना सुद्धा जीवनात यश लवकर मिळत नाही. असं का होतं? असं दिसून काय येतं? बरेचदा त्यांना जास्त त्रास येतो. तुम्ही ब्रह्माजींचं जीवन बघा, तुकाराम महाराजांचं जीवन बघा, श्रील प्रभुपादांचं जीवन बघा, त्यांना जास्त संघर्ष येतो. असं का होतं? याचं कारण असं आहे, संकट जे आहेत, एक आचार्य माझे गुरु महाराज म्हणाले की संकट जे आहेत ते दोघांच्या जीवनात येतात. एक साधू संतांच्या आणि सर्वसाधारण लोकांच्या. साधू संतांच्या जीवनात संकट येतात ते त्यांचं गुणगान करण्यासाठी. कशा रीतीने बघा, तुकाराम महाराजांना किती संघर्ष झाला तरी त्यांनी नामस्मरण सोडलं नाही. कशा रीतीने पहा, प्रभुपादांना किती संघर्ष झाला आणि त्यातून त्यांनी इस्कॉन संस्था उभा केली. हे त्यांचं गुणगान करण्यासाठी संकट येतं. पांडव बघा, त्यांना कितीतरी संकट आली आणि त्यातूनही ते तरले हरिनामाच्या आधारे, भगवंताच्या आधारे. तर हे त्यांचं गुणगान करण्यासाठी. आपल्या जीवनात काय येतात संकट? आपल्या शुद्धीकरणासाठी. डिफिकल्टीज कम इन द लाईफ ऑफ अ साधका अँड इन द प्युअर डिव्होटी सेम. बट टू ग्लोरिफाय द साधका, टू ग्लोरिफाय द प्युअर डिव्होटी अँड टू प्युरिफाय द साधका. एका साधकाला शुद्धीकरणासाठी संकट येतात. त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी. उदाहरणार्थ, समजा तुमचं असं कुठलं तरी कर्म आहे, साप चावण्याचा किंवा वाघ खाण्याचा तुम्हाला कर्म आहे, तर भगवंत त्या कर्माची फळं स्वप्नात देतात. कमी करून देतात भगवंत संकट. कमी करून देतात. भगवंत तुम्हाला याच जन्मात त्यांच्या बरोबर घेऊन जाऊ इच्छितात. मग पुढच्या जन्माचे थकबाकी कोण भरणार? पेमेंट एवढी कर्म आहेत आपली ढिगवर, ते रिॲक्शन कोण फेडणार? मग भगवंत म्हणतात जे सिरियस आहेत ना, म्हणजे आपण जर कर्ज झालं ना, काय करतो, 10%, 20%, 5% जे मोठ्या व्याजाची कर्ज आहेत ते लवकर फेडून टाकतो आणि बाकीचे 1%, 2%, 3% ठेवून देतो, हळूहळू फेडतो. तसं भगवंत काय करतात, ते भयंकर कर्म जे आहेत आपले, तर ते शॉर्टकट करून याच जन्मात येतात. म्हणजे पुढच्या जन्मात जे भोगायचं होतं ते आताच भोगायला आपल्याला शॉर्टकट आहे. चला चला, आवरावर लवकर. म्हणून एखादा साधक किंवा भक्त त्या जीवनात जास्त संकट का दिसतात? त्यामुळं. कारण त्याचा प्रवास संपला इथला, आता त्याला वाइंड अप चालू आहे. पुढच्या जन्म आणि कोण वाट बघत बसव? आणि आईच्या पोटात 9 महिने आणि पुन्हा जावा LKG, HKG 15 वर्ष अभ्यास करा. भगवंत काय करतात, शॉर्टकट मध्ये त्याला सगळं थोडं देऊन मग त्याला पुन्हा घेऊन जातात. त्यामुळे थोडस त्यांना संकट राहतात. परंतु ही संकट पण चांगली असतात. कुंती देवी म्हणते, विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. हे जगद्गुरु भगवंता ही संकट येऊ देत माझ्या जीवनामध्ये, कारण या संकटामध्ये तुझं तीव्रतेने नामजप होतो. आपलं सगळं चांगलं असेल ना, देव आठवत नाही आपल्याला. ज्यावेळी सगळं बिघडलं असेल ना, त्यावेळी देवाची आठवण येते आपल्याला. असा हा आपला दृष्टिकोन आहे भक्तीबद्दलचा. त्यामुळं कुंती म्हणते की हे बघा, तुम्ही संकटच द्या, कारण त्यातच तुमचं स्मरण होतंय. ते जास्त साधी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे.
साधकांना संकट जास्त येतात. बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पुढचा प्रश्न विशाल साडवी यांचा आहे की जगात वाईट सर्व आहे ते कोणी निर्माण केलं आहे? जर ते मानवाने तयार केलं तर त्यात परमेश्वर कसा? आणि दुसरं, आतंकवाद्यांमध्ये पण परमेश्वर आहे का? मग जगात वाईट प्रवृत्ती निर्माणच केली कशाला? बरोबर. जगात वाईट प्रवृत्ती निर्माणच केली कशाला? चोर असेल, डाकू असतील, आतंकवादी असतील, ह्या सर्वांच्या हृदयात परमात्मा तर आहेच. मग हे पाप कर्म, हे वाईट कर्म निर्माणच कशाला केलं? काय कारण होतं? जगात देवाण करायलाच नव्हतं पाहिजे ना, तर त्यांनी सगळे रचना केली, तर कशाला केलं त्यांनी? चांगला प्रश्न आहे, जेन्युइन प्रश्न आहे, प्रामाणिक प्रश्न आहे. तर भगवंतांनी भगवद्गीता बनवलेली आहे, सृष्टी बनवलेली आहे, या सृष्टीचे मॅन्युअल भगवद्गीता दिलेली आहे आणि सांगितलं ह्याच्याप्रमाणे जीवन जगा तर तुम्ही सुखी व्हाल, शांती गच्छति, जसं आपण आता चर्चा केली. परंतु काही लोक जे असतात, जसं आता सांगतो की शासनाने सगळे कायदे कानून राज्यघटना बनवले, सगळे नियम बनवले, सगळं बनवलं, परंतु सर्वच जण या सर्व सोयी सुविधांचा फायदा घेतात असं नाही. प्रत्येकाला आपल्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात सगळ्या. मग त्या पूर्वसंचित कर्मानुसार मिळालेल्या धनाच्या आधारे, पैशाच्या आधारे, व्यक्तीच्या आधारे त्या प्राप्त होत नाही. आपली पत्नी चांगली दिसत नाही म्हणून दुसरीच्या पत्नीवर लाईन मारणे, हे झालं गुन्हा, हे झालं पाप. किंवा आपल्याकडे एवढा पैसा आहे, आपल्याकडे जेवढा पैसा आहे त्यात आपल्या गरजा भागत नाही म्हणून चोरी करणे, करप्शन करणे. बरोबर. आता चाललंय बघा प्रकरण मेहुल चोक्सी. तर आपल्याकडे जेवढा पैसा आहे त्यात संतुष्ट नाही व्हायचं, दुसऱ्याचं लुबाडणे, तर हे विकर्मामध्ये येतं. नूनां प्रमत्ता कुरुते विकर्म यदिंद्रिय प्रीतिराप्नोति, हे विकर्मामध्ये येतं. जेवढं देवाने दिलंय तेवढ्याच संतुष्ट नाही व्हायचं आपलं नियत कर्म करून. दुसऱ्याचं लुबाडणे, जसं रावणाला इतक्या पत्नी होत्या त्यात संतुष्ट नव्हता, त्याने रामाची पत्नी लुबाडली, चोरून घेऊन गेले. तर जीवात्मा जो आहे तो डिसिजन मेकर आहे, त्यात भगवंत लुडबुड करत नाही. मग भगवंत परमात्मा जर करता आहेत, परमात्मा जर आहेत, तर मग ते काय हे कंट्रोल करत नाही. परमात्मा हा सँक्शन आहे. हनुमंता विश्वसिता भरता भोक्ता महेश्वर. उदाहरणार्थ समजा एखादं लहान बाळ ब्लेड बरोबर खेळत आहे, धारदार वस्तूबरोबर खेळत आहे. आई वडील म्हणतात अरे नको खेळू, काच नको घेऊ, ब्लेड नको घेऊ. नाही 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 मला पाहिजे म्हणून रडत बोलत बसते, ते आटाआपट करते, काय भोंगा पसरते. त्याला काय करणार आई वडील? आपला हात रक्तबंबाळ करून घेता येते. तशी अवस्था परमात्म्याची होती. ज्यावेळेला जीवात्मा अट्टहास करतो, मी पाप करणारच, मी याचा खून करणारच, मी हिचा उपभोग घेणारच, मी हा पदार्थ खाणारच, त्यावेळेला परमात्मा हातबल होतात आणि सोडून देतात. ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. हातबल तर होत नाहीत, परंतु त्याच्या इच्छेला वाव देतात. ठीक आहे, कर जा म्हणतात, अनुमती देतात आणि त्याची कर्म त्या जीवात्म्याला भोगावे लागतात. जबरदस्ती हे केलं जातं, नियम हे जबरदस्ती तोडले जातात. त्यामुळे ह्या वाईट प्रकृती आणि प्रवृत्ती ह्या जगामध्ये आहे. त्यावेळेला जीवात्मा स्वतः नियमांचं उल्लंघन करून लोभापोटी आपल्यालाच पैसा पाहिजे, आपल्यालाच ती व्यक्ती पाहिजे जीवनामध्ये, अशा गोष्टी ज्यावेळेला अंगीकार करतो त्यावेळेला त्याला दुःख प्राप्त होतं. त्यावेळेला वाईट गोष्टी अस्तित्वात येतात आणि त्यावेळेला परमात्मा काय करतो, त्याला अनुमती देतो. परमात्म्याची इच्छा नाही. जसं आईला अजिबात आवडत नाही मुलगा सिगरेट प्यावं किंवा तंबाखू खावं, जर ते अडवलं तर तो आत्महत्या करेल. जर त्याला दारू पिऊ दिलं नाही तर तो रेल्वे खाली आत्महत्या करेल, नाहीतर गळफास घेईल. असं होते ना, आईने दारू प्यायला अडवलं म्हणून मुलगा गळफास घेऊन मेला, झाला आमच्याकडे. तसा प्रकार आहे, जबरदस्ती. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर पल्लवी माताजी यांचा प्रश्न आहे की परमेश्वर आपल्याला कर्म नेमून देतो, मग संन्यास घेतल्यावर तो पर्सन आपल्या रिलेटिव्ह पासून दूर जातो, त्यामुळे सगळ्यांना विरह सहन करावा लागतो, आठवण येते, मग ते कसं बॅलन्स होतं? कर्म, त्याच्यात जे कर्म आहे ते बॅलन्स कसं होतं? त्यामुळेच अर्जुनाला कृष्ण सांगतात तू संन्यास घेऊ नको बाबा, तुझं कर्म कर, युद्ध कर. त्यामुळे सांगतात ना. पण अपरिपक्व संन्यास हा शेवटपर्यंत टिकत नाही. त्यामुळे कृष्ण सांगतात की तू कर्म कर, सर्वांच्या सोबत राहून हरिभक्ती कर, असं सांगितलंय. त्यामुळे संन्यास हा घेऊ नये. कलियुगात संन्यास अलाउड नाही. आणि जर घ्यायचं झाला तर त्यांना गुरुजनांच्या, वैष्णवाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित घ्यायला हवं.
असं आपण अचानक कधी काय करू शकत नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. तर प्रसाद यांचा प्रश्न आहे की परमात्मा स्वतःच का सगळ्या जीवात्मांच्या इच्छा आकांक्षावर कंट्रोल करत नाहीत? आपलं झालं नाही, उत्तर दिलं नाही मला. अच्छा, दोघांनी सारखं विचारलंय ते. बहुतेक भांड मातांचा काहीतरी प्रश्न आहे. छाया भांड तुमचा प्रश्न आहे? नाही. Okay. हा, आणि कुणाचा? परमात्म्याने सृष्टी का निर्माण केली असावी? हाच प्रश्न एक IIT मुलगा एका युवक महोत्सवामध्ये माझे गुरुदेव राधानाथ स्वामी महाराजांना हा प्रश्न विचारला होता. परमात्म्याने सृष्टी का निर्माण केली? तर त्यांनी उत्तर दिलं होतं एका शब्दात, एका वाक्यात, कारण परमात्मा तुझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याने सृष्टी निर्माण केली. हे कसं काय? जी सृष्टी निर्माण केली म्हणून आपण या शरीरात आलो, या शरीरात आलो म्हणून आपण भगवद्गीता साधू संतांच्या संगतीत आलो. आता याचा अध्ययन साधू संघ सत्संग करून आपण या सृष्टीतून बाहेर जायचंय. हरे कृष्ण. तर अश्विनी झरकड माताजी यांचा प्रश्न आहे की अपेक्षा ठेवू नये कारण अपेक्षा भंग होतो, पण नवरा बायको एकमेकांकडून बाय डिफॉल्ट छोट्या छोट्या अपेक्षा करतात, मग ही अपेक्षा न त्याचं दुःख आपोआप येतं, मग रोज लाईफ मध्ये काय बदल करावा? हरे कृष्ण. फार कठीण धर्मसंकटाचा प्रश्न आहे. आता पती पत्नीच्या एकमेकांकडून अपेक्षा असतातच आणि ते स्वाभाविक आहे आणि ते राहणारच आहेत, म्हणून तर एकत्र येतात ते. तर आपण अंतःकरणापासून मुळातून भगवान श्रीकृष्णांना आसक्त होणे आणि असं आसक्त झाल्यानंतर आपण एकामेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये, हे लक्षात घ्या. छोट्या मोठ्या अपेक्षा ठीक आहेत, तर अपेक्षा मुळात ठेवू नये 100%. परंतु आपण त्या लेवलचे व्यक्ती नाही आहेत. आपल्याला थोड्याफार अपेक्षा असतात. सगळं वेळ स्वयंपाक नीट असावा, कच्चा असू नये, ओबडधोबड शिजवू नये, बरोबर, घर स्वच्छ असावं, किंवा आमचे पूज्य पतिदेव महिन्याकाठी नीट कामधंदा करून पैसा घरी आणावेत, घरी बसून खाऊ नयेत, किंवा उगाच कुठेतरी अटका मटका लॉटरी लावून पैसा उडवू नयेत. त्या अपेक्षा असतात. परंतु एक हृदयातून जाणून घ्या, या अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, जोर का झटका धीरे से लगे. उद्या काय झालं हा मला माहिती होतं, प्रभूजींच्या प्रवचनात ऐकलं होतं तिथं लक्षात. आणि आपण ज्यावेळेस भगवंतांना समर्पित होतो ना, त्यावेळेस भगवंत मदत करतात, आपल्याला धीर देतात, समर्पित. परंतु छोट्या मोठ्या अपेक्षा राहणार. आपण काय एवढे मोठे साधू संत किंवा तुकाराम महाराज सारखे महंत नाही आहोत. ठीक आहे. संकेत काळे यांचा प्रश्न आहे की परमात्माने सृष्टी निर्माण का केली असावी? मग सांगितलं ना, थांबूया. मला आता ते व्हॅक्सिन घ्यायला जायचं आहे, त्यांनी बोलवलंय 8 वाजता. नाहीतर आपण आणखी प्रश्न घेतले असते. तर माझी अपेक्षा मला असं आशा आहे की आपल्या सर्वांना आजचा विषय समजला असेल, आणि ज्यांचे कुणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर हे प्रश्न तुम्ही लिहून ठेवा. उद्या आपण पुन्हा चर्चा करू. उद्या फार महत्वाचा विषय आहे, ध्यानयोग. ध्यानयोग काय, कधी, कसा करावा की न करावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तर उद्या चर्चा केली जातील. आणि तुम्हा सर्वांना विनंती, आपल्या सर्व मित्र परिवारांना, नातेवाईकांना आणि ओळखी अनोळखीच्या लोकांना या कार्यक्रमासाठी तुम्ही आमंत्रित करा. कारण हे ज्ञान तुम्हाला केवळ इथेच मिळेल, इस्कॉन जुहूच्या या प्लॅटफॉर्मवरती. अन्यत्र टीव्ही वरती, गुगल वरती मिळणे कठीण आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण सगळे श्रीमान कृष्ण भजन प्रभू यांचे खूप खूप आभारी आहोत. प्रभूजींनी खूप सुंदररित्या आजचा जो विषय होता कृष्ण भावना भावित कर्म या अध्यायाचं निरूपण केलंय. आणि खूप सुंदर रीतीने सांगितलंय की कृष्ण भावना भावित असणारा व्यक्ती कसा बिहेव करतो. त्यांनी सांगितलं की देव जो पंडित असतो तो सगळ्यांना समदर्शतेने पाहतो. आणि खूप साऱ्या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे या आजच्या निरूपणाच्या माध्यमातून. प्रभूंचे खूप खूप आभार आणि तुम्हा सगळ्यांचेही खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. यानंतरही तुमचे काही प्रश्न अनुत्तरित असतील तुम्ही व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवर पण शेअर करू शकतात. आणि तुमचा आजच्या ज्या कार्यक्रमाबद्दल जो प्रतिसाद असेल तो तुम्ही व्हॉट्सअपवर फीडबॅक म्हणून देऊ शकता.
हा, तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती थोड्या वेळ व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन असतो 9 पर्यंत 9:30 पर्यंत, तर तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता. मी विचार करून उद्या याच्यावरती उत्तर देण्याचं प्रवचनातून. कारण एका व्यक्तीचा काल कोणाचा तरी प्रश्न होता बघा, मन चंचल असतं ते कसं कंट्रोल करावं, ते उद्या आपण चर्चा करणार आहोत. उद्या 6वा अध्याय त्याच्यामध्ये हे सगळं येतं. तसे तुम्ही ग्रुपवरती टाकू शकता. आपण उद्याच्या प्रवचनात चर्चा करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद. जय ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. समवेत भक्त वृंद की जय. जय बोलने वालों की